आखातातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशात एलपीजीची उपलब्धता आणि पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी केंद्र सरकारनं उचलली विशेष पावलं. उपलब्धता आणि पुरवठ्याचं करणार नियमन. तेल शुद्धीकरण कंपन्यांनी एलपीजीचं उत्पादन वाढवण्याचे आणि अतिरिक्त उत्पादन घरगुती वापरासाठी उपलब्ध करून देण्याचे केंद्र सरकारचे निर्देश. 2 सिलेंडरच्या नोंदणीमधला कालावधी 21 दिवसांवरून 25 दिवस. देशाच्या अन्नधान्य उत्पादनात गेल्या 10 वर्षात 44% वाढ झाली असून 357 दशलक्ष टन इतका विक्रमी टप्पा गाठला असल्याची केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांची लोकसभेत माहिती. इराणनं जगाचा तेल पुरवठा थांबवण्याचा प्रयत्न केला तर हे युद्ध अधिक काळ सुरू राहू शकतं. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताची सीमापार दहशतवादावर तीव्र चिंता व्यक्त. दहशतवाद समूळ नष्ट करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायानं एकत्र येणं आवश्यक. राज्याचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा आज लोकभवन इथे होणार शपथविधी. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत राज्यात 4000 मेगावॅट वीज निर्मिती. 8 लाख शेतकऱ्यांना वीज पुरवठ्याचा लाभ. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत माहिती. सायबर सुरक्षा जनजागृतीसाठी राज्य सरकारची 43 कोटी रुपयांची तरतूद. महासायबर सेफ ॲप सुरू करणार गृहराज्यमंत्री योगेश कदम. थोर समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा आज स्मृतिदिन. मान्यवरांनी केलं अभिवादन. आणि विक्रमी तिसऱ्यांदा T20 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघातल्या 4 खेळाडूंना ICCच्या 2026च्या T20 विश्वचषक संघात मानाचं स्थान. नमस्कार. एकच्या बातमीपत्रात मी आसा